आळूच्या पानांची भाजी म्हटलं की अनेक जण गरगटा बनवतात. पण आज मी तुम्हाला त्यापेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीची हॉटेलमध्ये जशी भेटते ना, मसालेदार, रस्सादार, चटकदार भाजी बनवून दाखवणार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात कशासोबत पण खाऊ शकता. खूप टेस्टी, अप्रतिम लागते. चला तर मग याची रेसिपी पाहूया. हॅलो, हाय, नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आळूची भाजी किंवा आळूच्या वड्या तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ल्या असतील, पण आज खूप छान अशी आळूच्या पानांपासून मस्त रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर इथे पहा, मोठ्या साईजची आळूची मी 5 पानं घेतलेत. आता आळू तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता, बारीक, मोठा किंवा देशी पण आळू असतो बघा. तर अशा पद्धतीची पानं मी घेतलेली आहेत. ही पानं अगोदर स्वच्छ धुवून घेते. सगळी पानं चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता ही एकदम बारीक अशी चिरायची. खूप छान. आजपर्यंत तुम्ही कधीच अशी रेसिपी पाहिली नसेल, एवढी छान रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची पण आपल्याला. एकदम बारीक असा आळू चिरून घेतलाय. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे चुरचुरणारा आळू असतो. आळूची पानं असे घशामध्ये चुरचुरतात. तर देशी पानं जर असतील तर जास्त चुरचुरतात. यामध्ये लिंबू किंवा चिंचेचा कोळ घालायचा, म्हणजे पानं चुरचुरत नाहीत. आता हा चिंचेचा कोळ आहे, चिंच भिजवलेलं पाणी. त्यानंतर थोडीशी हळद घालायची, धने जिरे पूड आपल्या अंदाजानुसार अर्धा किंवा 1 चमचा तुम्ही घालू शकता. नमक घालायचे, चवीनुसार मीठ, तिखट. आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे. अगदी थोडंसं 1 चमचाभरच पाणी यामध्ये घालते मी. जास्ती पाण्याचा वापर नाही केलेला. तर असे ओलसर करून घेतले. चिंच जर नसेल तुमच्याकडे तर लिंबू रस घाला थोडासा. आता 1 वाटीभर इथे मी बेसन पीठ घेतले, छोटी वाटी घेतली. लागेल तसं पीठ वापरायचं. तर 1 वाटीभर पीठ बघा पुरेसं आहे. जास्ती पण घट्ट नाही मळायचं, असं थोडंसं सैलसरच ठेवायचं हे. तर आता इथं तुम्हाला वाटलं असेल की वड्या बनवते का काय, पण वड्या बनवत नाही आहे मी. पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही. वरून थोडंसं तेल लावून असंच ठेवायचं आहे. कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत तापले. भजे केल्यासारखं आपण हे तळून घेणार आहोत आणि त्यानंतर मग पुढची रेसिपी. याची भजी पण छान लागतात बरं का. पण यामध्ये अजून एक पीठ मिक्स करावं लागतं, आणि कोणतं ते माझ्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल, कारण भजीची रेसिपी पण अपलोड केलेली आहे मी.
उरलेल्या पिठाची पण अशी मी भजी बनवल्यासारखं तळून घेते. तर कढईतलं तेल काढून घेतले. त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. थोडासा कांदा असा भाजत आला की त्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे. आता तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये किसलेलं खोबरं पण तुम्ही वापरू शकता. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी चिरून घेतले. गॅस आता मी बंद केलाय आणि थोड्या वेळ असंच यामध्ये ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही, एखादा मिनिटभर ठेवायचं आहे आणि नंतर थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचे. आता हे थंड होते तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे. रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. तर प्लीज सपोर्ट करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवीन जुन्या पारंपरिक बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला मिळतील. आता यामध्ये अजून 2 महत्त्वाचे घटक घालायचे. तरी थंड झाले, वाटून घ्यायचे आणि त्या अगोदर आलं आणि लसूण यामध्ये घालायचे. आता हे बारीक वाटून घ्यायचे. वाटण तयार आहे आणि शक्यतो पाणी न घालता हे वाटून घ्यायचे. कढईमध्ये तेल घेतले. तेल चांगलं तापून द्यायचं अगोदर. मोहरी घातली. जिरे, चिरलेली कोथिंबीर, धनेपूड, घरगुती काळा मसाला. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. गरम मसाला आणि त्यानंतर मग हे बारीक केलेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण. तर सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घेतलेलं आहे. तरी सुद्धा हे थोडंसं परतून घ्यायचं अजून. अजून एक जिन्नस यामध्ये घालायचे. तर याला बघा साईडनं तेल सुटायला लागले. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता थोडंसं लाल तिखट घालते. आता यामध्ये पाणी घालायचं.
छोटे 2 ग्लास पाणी घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. उकळी येऊन द्यायची चांगली. खूप कमी तेलाचा वापर केला होता तरी भाजीला बघा तरी किती छान यायला लागले. आणि जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने केले. मस्त अशी उकळी आली बघा. उकळी आली की काय करायचं, आता ही जी आपण आळूच्या पानाची भजी बनवून ठेवली होती ती यामध्ये सोडायची. अजून एक 2-3 मिनिटं मंद आचेवरती शिजून द्यायचं. तर 5 मिनिटं झालेत बघा. मस्त अशी भाजी आपली शिजून तयार आहे. आणि याला घट्टपणा पण किती आलाय बघा. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. नक्की बनवून बघा. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.